चाललोय किल्ले आणि फटाके बघाय फोडायला. मग चला जाऊया. कोण कोण आहे सोबत? आणि हे बघा, हा मी आणि हा माझा हा उमेश दादा आणि हा माझा भाई आणि एक मी. पुढे पुढे कोण आहेत? आणि पुढं बघा, गेले कसा ब्लॉग पुढे नंतर दाखवतो. पुढचे म्हणजे मुलं. आणखी आता ही बस आली आहे म्हणून पुढची नंतर बस आली बोलतो. बस आहे काही येड्या? नाही सॉरी, व्हॅन आली आहे म्हणून आम्ही नंतर बघ सांगतो. आणि आपण चाललोय फटाके फोडायला. कुठे चाललो आपण फटाके फोडायला? आम्ही फटाके फोडायला आणि वेस्टला चाललोय, मानकोली ब्रिज आणि किल्ले बघायला. आणि किल्ल्याचं नाव आहे सिंहगड. किल्ल्याचं नाव सिंहगड आहे. अजून खूप किल्ले आहेत पण त्याचं नाव नाही माहिती आहे मला, म्हणून एकच सांगू शकलो म्हणून. आणि आता पुढं बघा, हा अरे आणि हा बघा, हे माझ्या उमेशाचे सगळे मित्र आहेत. प्रिन्स. अरे हा मयूर कुठे आपल्याला? कुठे गेला? ए प्रिन्स कुठे गेला? मयूर कुठे गेला? हा आहे उमेशचा मित्र मयूर आणि हा मयूराचा मित्र भाव आणि हा उमेश आणि हा विघ्नेश. हॅलो. अरे फुल मंडळाची हे झाली. आता आपण किल्ल्याच्या इथं पोहोचलेलो आहे. असं पहिले एंट्री अशी आहे पूर्ण किल्ल्याची. आणि हा उमेशाचा मित्र. हॅलो. आणि हे बघा, आतमधून किल्ला. आणि इकडे आल्यावर आपल्याला चप्पल काढायला लागते. चप्पल काढायची नाही. अरे अजून घ्यायचं ना आपण. चप्पल नाही निघाला. चप्पल घालायची आहे. दाखव तुझा आणि त्याच्यामध्ये इथे बघ स्वतःला. हा तुला फ्रंट व्ह्यू आहे. हा तुला दाखवायचं सगळ्यांना हे. आणि हा किल्ला असा आहे. हा ना किल्ला आतमध्ये. हा महाराज दिसत का बघ. महाराज दिसत का बघ. तुला कॉल करत नाही घरी कॉल करतो. आणि आता आतमध्ये जायचं. वरती चल. आतमध्ये जायला इकडून शिड्या आहेत. आणि किल्ला असा आहे. आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराज. वरती कर ठेव कॅमेरा वरती ठेव. आता स्ट्रेट असं दाखवायचं आहे. तू जसं बघतो तसं दाखवायचं. गुगल फॉर्म भरला. आणि एंट्री इकडून आहे. सॉरी इकडून आहे.
दाखव तिकडे दाखव कुठे हे बघा असं आहे. अरे इकडचं हाती दिसत. आता आपण जातोय आतमध्ये. असा व्ह्यू आहे आतमधला. अरे अरे नको दाखव इकडे दाखव ते साईडला वर त्याची हाईट कमी आहे त्याला दिसेल थोडा वय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा बहुमान बसून घ्या पहिल्या बसून घ्या आणि असं केलंय. तटबंदी होती. विशेषतः कलावंतीन बुरुजापासून ते झुंजार बुरुजापर्यंत कडक बाजूबंद घातला होता. शत्रू गडावर आला तर त्यावर तोफ बंदुकीचा मारा करण्यासाठी खाचा बनवल्या होत्या. त्यांना जंगा म्हणत. किल्ल्याच्या पश्चिमेला ताठ आणि खोल कडा होता. या कड्याने शत्रूला येण्याचे भय मोडीत नसे आणि कडा बळकट असल्यामुळे तिथे चौकी पहारेही नव्हते. याच कड्याचे नाव डोनागिरीचा कडा असे होते. ठरल्याप्रमाणे तानाजींनी सूर्याजीला आणि शेलार मामांना कल्याण दरवाजा गाठून दम धरण्यास सुचवले आणि डोंगर चढाईत तरबेज असलेल्या मावळ्यांना तानाजींनी आदेश दिले. रात्रीच्या त्या भयान अंधारात डोंगराच्या खाच खळग्यात मनगटाच्या जोरावरती मावळ्यांनी कडा हेरला. दम धरत दोर फेकण्याचा प्रयत्न केला. अशक्य वाटणारा कडा हेरून मावळे वर आले आणि त्यांनी दोर खाली फेकले. मराठ्यांच्या मावळ्यांनी कसलाही आवाज न करता रात्रीच्या त्या किर्र काळोखात अभेद्य कडा चढून झोपलेल्या मुघली हाशमांना कापून काढले. गडावरच्या गस्तीच्या चौक्या जाग्या झाल्या. खळबळ वाजली. गनिम सावध होताच तानाजींनी डाव साधला. धोका पत्करून भाऊसाहेब गड आला पण सिंह गेला आणि तानाजीला उराशी घेत राजांनी अश्रूचा बांध फोडला. देह शाल शेल्याने सजविला गेला. जगदंब जगदंब म्हणत कवड्याची माळ महाराजांनी सुभेदाराच्या गळ्यात बांधली. रत्न जडित तलवार राजांनी रायबाच्या कमरेला बांधली आणि राजे म्हणाले, सांगा रायबा, काय महिना झाला याचा? आम्ही सुभेदार झालो. हॅलो. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक आभार की तुम्ही वेळात वेळ काढून. आणि हे मुघल मावळे पाकिस्तान आणि हे मराठे मावळे आणि हा किल्ला त्या किल्ल्याचं नाव होतं सिंहगड. हात कापला होता ना ते दिशेला काढला. इकडं खूप येऊन मस्त वाटलं. तुम्ही पण आले तुम्हाला मस्त वाटेल. तर चला बाय बाय. आणि फटाके आता खाली टाकतात फोडतात आणि रॉकेट हाताने फोडतात. हे झाले बोनी झालेली आहे.
रॉकेट हातातून सोडतात. आणि आता ते मम्मीला लोक बघा हातातून रॉकेट सोडतात. हातातून रॉकेट सोडतात. मम्मीला लोक हातातून रॉकेट सोडतात. काय माहित त्यांना काय घरी आलेलो आहे. चला टाटा.